नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। महाराष्ट्र शासन हे अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा सहभाग करणार ही बाब कळताच काल जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे महाराष्ट्र शासनाचा निषेध करत मनुस्मृतीला त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी मनुस्मृतीजवळ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि ते देखील जितेंद्र आव्हाडांकडून फाडण्यात आला असा आरोप करत भाजपा आज राज्यभर आंदोलन करत आहे। नुकतेच मंत्रालयासमोर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं आहे। आंदोलनाला उग्र रूप येऊ नये त्यामुळे पोलीस प्रशासनाने जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर पोलीस सुरक्षा दिली होती, पण सध्या पोलीस यंत्रणा कमी पडू नये म्हणून ती सुरक्षा देखील काढून घेण्यात आली आहे। या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी देखील मागितली, त्यानंतरही हे आंदोलन छेडले जातात। या संदर्भात काल रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे। आज राज्यभर सर्वत्र आंदोलन आहेत, पण त्या संदर्भात शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर हे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। त्याचप्रमाणे अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार हे देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। आजच्या या चर्चासत्रामध्ये विशेष म्हणजे वरिष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे सर हे देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। तुमच्या सर्वांचं देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। पहिला प्रश्न भावना गाणेकर मॅडम तुम्हाला आहे की हे जे कालचं जे आंदोलन, आज एक आंदोलन सुरू झाले, काल विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे, काय सांगणं आहे तुमचं या संदर्भात? वास्तविक पाहता आपण बघाल, हे जे काही आंदोलन होतं हे जगजाहीर होतं, आंदोलन करणार होते। खरं तर आपण बघाल मागच्या काही काळामध्ये दीपक केसरकर यांनी जाहीर केलं होतं की काही भाग जो आहे मनुस्मृतीचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यामध्ये त्यांनी जो श्लोक टाकले होते ते श्लोक हे टाकण्याचा निर्णय केसरकरांनी घेतला होता। त्यावेळेस आपण जगभरामध्ये त्याचे पडसाद उमटल्याचं पाहिलं होतं। मग जितेंद्र आव्हाड साहेब हे त्या ठिकाणी महाडला जाऊन आंदोलन करणार होते हे जगभरामध्ये जाहीर होतं आणि काही आंबेडकरी संस्था होत्या त्या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या आणि त्यावेळेस अनावधानाने त्यांच्याकडून ते पोस्टर हे फाडलं गेलं। याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे। कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्वसामान्य माणसाला ते आवडण्यासारखं नाहीये, पण त्यानंतर अनावधानाने झालेल्या गोष्टीचं त्यांनी जाहीररित्या माफी मागितलेली आहे। त्याचं किती भांडवल भाजपाने करावं याचं सुद्धा कुठेतरी लिमिट्स आहेत। अगदी प्रशांत पवारजी, याच प्रश्नाला घेऊन मी तुमच्याकडे येतोय। प्रशांत पवारजी, नागपुरात देखील आंदोलन होत आहेत, खरं तर तुम्ही अजित पवार गटांचे आहात शहराध्यक्ष, काय मत आहे तुमचं? हे आंदोलन जे होतात हे खरंच आंदोलन आहे का राजकारण आहे, काय म्हणणं आहे? नाही, आता जसं त्यांनी सांगितलं की अनावधानाने त्यांनी ते फाडलेलं आहे। जितेंद्र आव्हाड इतके हुशार आमदार आहेत महाराष्ट्राचे की ते अशी चूक करूच नाही शकत ना। त्यांना मनुस्मृती जर फाडायची होती, लोकांच्या मनातून मनुस्मृती काढायची, फाडून काय करणार आहे, जाळून काय करणार आहे? छगन भुजबळ साहेबांनी याच्या पहिले जाळलं होतं ना की नव्हतं जाळलं? मग आता यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं विचारच दहन केले ना त्याने, बाकी काय केलेलं आहे ते? आणि तुम्ही म्हणता की काही मोठी गोष्ट नाही, माफी मागितली, हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर जितेंद्र आव्हाडांनी तर पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र आपल्या डोक्यावर घेतलं असतं। जे संविधानाबद्दल इतकं बोलतात, जे हे म्हणतात की मी दलितांचा कैवारी आहे, मी दलितांचा माणूस आहे, दलितांचं शोषण ज्या पद्धतीने होऊन राहिलं त्याच्या विरोधात लढा देणारा मी आहे, इतके भाषण ते करतात। आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना फोटो नाही दिसला तो, आणि फोटो फाडून पायाखाली तुडवलं, मग याला काय म्हणणार? या सगळ्या गोष्टीबद्दल तुमच्या दोघांचे मत आपण ऐकून घेतलं आहे। आपल्यासोबत अगदी आपल्यासोबत विशेष म्हणजे वरिष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरेजी आहेत। सर, काय वाटतं तुम्हाला, हे आताचं जे आंदोलन चाललंय किंवा आताचं हे सगळं चाललंय, विशेष म्हणजे महाराष्ट्रात, मराठवाड्यात बऱ्याचशा भागात दुष्काळ आहे, शेतकरी हैराण आहे, या सगळ्या बाबतीकडे दुर्लक्ष होऊन या ठिकाणी राजकारण केलं जातं असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं? नाही, गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की सध्याच्या घडीला जसं त्याचा तुम्ही उल्लेख केला, जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न पडलेत बाजूला,
आणि म्हणजे जे काय होतं माहितीये का, की जर इश्यू नसले की मग नॉन इश्यूजना मोठं करायचं आणि त्याला हे करायचं, म्हणजे ते रबर ताणत न्यायचं. अशातले सध्या सगळे विषय चालू आहेत. खरं म्हटलं म्हणजे मागच्या वेळेला एक असाच इश्यू झाला होता. सॅम पित्रोडानी सहज आपलं बोलले. काय बोलले ते, की बा भारत हा एक सहिष्णू प्रदेश आहे आणि याच्यामध्ये विविधतेत एकता आहे, असा त्यांचा बोलण्याचा एकंदरीत उद्देश होता. आणि त्यांनी सांगितलं की बा दक्षिण भारतातील लोक हे आफ्रिकेसारखे दिसतात. त्याच्यानंतर इकडचे आपले काय म्हणतात त्याला, याच्या साईडचे लोक जे आहेत ते चीन सारखे दिसतात वगैरे, म्हणजे असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. तर त्याच्यावर लगेच ते इश्यू करून हे केलं. गोष्ट कशी आहे माहितीये का, की यांच्यावर या संदर्भामध्ये का, की खरं म्हटलं म्हणजे या राज्यामध्ये सध्याच्या घडीला एवढे इश्यूज आहेत, त्या इश्यूजवर चर्चा व्हायला पाहिजे. निवडणुकांमध्ये या सगळ्या कुठल्याच गोष्टींवर चर्चा झाली नाही आणि मग ते इश्यू नसले की मग नॉन इश्यू घ्यायचे, रबर आपलं ताणायचं. आता ते सॅम पित्रोडा मागच्या वेळेला अशाच पद्धतीने एक सहज आपलं बोलले की भारत हा एक विशाल देश आहे आणि याच्यामध्ये विविधतेत एकता आहे, असा त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत उद्देश होता. आणि त्यांनी सांगितलं की दक्षिण भारतातले जे लोक आहेत ते आफ्रिकेसारखे दिसतात. त्याच्यानंतर आपले इकडचे जे लोक आहेत, काय म्हणतो त्याला, इकडचे ते इटली सारखे दिसतात. त्याच्यानंतर आपले नेपाळ वगैरे साईडचे जे लोक आहेत, म्हणजे मणिपूर वगैरे साईडचे, तर ते सर्व चायनीज सारखे दिसतात. असा एकंदरीत त्यांचा बोलण्याचा उद्देश होता की आमच्या देशामध्ये विविध डीएनएचे आणि विविध याच्यातले लोक आहेत. हा सहज आपला बोलण्यातला एक जो काही मित्रत्वामध्ये आपण बोलतो तशा पद्धतीत ते बोलून घे. त्याचा केवढा इश्यू केला की सॅम पित्रोडा सारख्या माणसाने शेवटी त्याचा राजीनामा दिला की खड्ड्यात जा मै आहे, कारण तो काही शेवटी इथला मनुष्य नाही आहे, तो येणार आहे. तो आपला काहीतरी सहज बोलायचा प्रयत्न करत होता. परंतु काय झालेलं आहे देशामध्ये सध्याच्या घडीला, मोदीजी असो कोणी असो, हे सध्याच्या घडीला मेन इश्यू राहिले. आणि आपलं ते मग ते महात्मा गांधी, त्याच्यानंतर मीठ, मुजरा, म्हैस, मंगळसूत्र, मुस्लिम, मछली, म्हणजे त्यांनी सगळी मची बाराखडी आपली म्हणायला सुरुवात केलेली आहे. एकही इश्यू म्हणजे स्वतःच्या राजीनाम्याबद्दल बोलायचा नाही मोदीजींना, आणि तो मग काँग्रेसचा राजीनामा घ्यायचा, त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम आणि नसलेला आपलं हे जाहीरनामा तयार केला आणि ते त्या जाहीरनाम्यात नसलेले कलम आपले हे टाकायचे. आणि आता त्यांनी नवीनच काल गेलं की ते आता काय म्हणतात त्याला, बायोलॉजिकल ते प्रेझेन्सच नाही, त्यांना ईश्वरांनी पाठवलेलं आहे. तर काय चाललेलं आहे माहितीये का देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सगळीकडे म्हणजे सगळे नॉन इश्यूज सगळे हे मोठे करायचे, नको असलेले ज्याला काही अर्थ नाही, की सामान्य मनुष्य जो साधारण याच्यातला आहे तो म्हणेल की अरे बाबा कुणाच्या नांदी लागतोय, काय बोलतोय, काय करतोय. अशात आता त्या आव्हाडांनी जेव्हा ऑलरेडी त्या संदर्भामध्ये सांगितलं की अरे हो मोठी चूक झाली माझ्याकडून, इश्यू करायला नाही पाहिजे ना याचा गोष्टीचा. असं आहे की शेवटी इश्यू काय होता की मनुस्मृतीचा संदर्भातला मेन इश्यू होता. मग तुम्ही त्याच्या संदर्भात बोला ना की मनुस्मृती आम्ही जे शिक्षण याच्यामध्ये आता घुसडतो आहे ते आम्ही घुसडणार नाही, किंवा तुमचा गैरसमज झालेला आहे, आमचा तसा काही उद्देश नाही आहे, ते राहिलं. मग त्याच्यावर बोलायला जागा नाही आहे तर मग काय करायचं, तर बघा त्यांनी आता मनुस्मृतीचा स्पेशल फोटो अवेलेबल नसेल, पण बाबासाहेबांनी हातामध्ये मनुस्मृती घेतलेला असं पोस्टर समजा त्यांच्याकडे उपलब्ध असेल, ते त्यांनी घेतलं आणि फाडलं. याच्यामध्ये एवढं काही गंभीर नाही या संदर्भात काहीतरी बोलायचंय. मॅडम काय सांगताय तुम्ही, काय बोला, वाटतं बोला. तुम्हाला जे सर बोलतायत त्या संदर्भात? हे बघा, मुद्दा असा आहे की तो पोस्टर असा समोरच्या साईडला पकडलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी ते पाहिलं नाही, अनावधानाने ते त्यांच्याकडून फाडलं गेलं. त्या संदर्भामध्ये त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे. मेन आता जसे सर म्हणाल्याप्रमाणे मनुस्मृती ही शालेय शिक्षणामध्ये येणं यासाठी जो काही मुद्दा आहे तो कुठेतरी मागं पडतोय का? केसरकरांनी जेव्हा हे जाहीर केलं तेव्हा राज्यमतामध्ये त्याचे पडसाद उमटले आणि त्या पडसादाला सगळ्यांचाच विरोध होता. आता हे जे काही प्रवक्ते आपल्या सोबत आहेत त्यांचं याला समर्थन आहे का? आणि आपण अगदी पवार सर, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आताच खरं तर हा मुद्दा जो होता तो वेगळा पल्ला आहे, मनुस्मृती अभ्यासक्रमात येईल या विषयावरचं आंदोलन होतं, त्या विषयाच्या आंदोलनाबद्दल कुठलंही उत्तर सरकारनं दिलं नाही आणि त्याच्या विरोधात म्हणजे अगदी छोट्या मुद्द्याला मोठा मुद्दा केलं, हे असं होतंय. काय म्हणणं आहे तुमचं, काय वाटतं? पवार सर, माझा आवाज येतो? हा, आता असं आहे, मी पोहरे साहेबांचं ऐकत होतो
त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण जितेंद्र आव्हाडांना आता या इलेक्शनच्या मध्येच हा मुद्दा काढण्याची काय आवश्यकता होती? 4 तारखेनंतर काढला असताना. म्हणजे आता इतकं काही इम्पॉर्टंट नव्हतं की ताबडतोब मनुस्मृती जाळायचा आणि मोर्चे काढायचे आणि दंगल पेटवायची काय आवश्यकता होती? जबरदस्ती राजकारण कोणी केलं? राजकारण तर ते यांनी. आणि आता त्या दिवशी अजितदादांनी सांगितलं, छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की या सरकारमध्ये मनुस्मृतीचा काही कोणत्याही ठिकाणी हा शब्द सुद्धा येणार नाही आणि कोणत्याही पुस्तकामध्ये हे काही आणणार नाही. हे सगळं इतकं क्लिअर सांगितल्यावर हे करण्याची आवश्यकता काय होती? आता त्यांचा विषय कसा आहे, आता 4 महिन्यावर इलेक्शन आहे आणि 4 महिन्यावर इलेक्शन आहे तर आव्हाड साहेबांना तर काही ना काही करावं लागेल. त्या माध्यमातून ते स्टंटबाजी करून राहिले, नेहमी स्टंटबाजी करतात. यावेळेस ते स्टंटबाजीच्या चक्कर मध्ये फसले ते, माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचं ते झालं. अदरवाईज हा मुद्दा घेण्याची काही आवश्यकता नव्हती आणि ही वेळ सुद्धा नाही आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये वेळ नव्हती. काय वाटतं तुम्हाला की कुठल्या गोष्टीसाठी वेळ असतं का, काय म्हणताय? दिल्ली येथे जंतर मंतर चौकामध्ये संविधान जाळलं गेलं तेव्हा हे सगळे भाजपा आणि त्यांची पिळावळ गप्प का होती? हा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छिते. तेव्हा तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढाच कळवळा आहे, बघा आव्हाड साहेबांनी जे काय झालं त्यांच्या अनावधानाने झालं, काय सगळ्यांना त्याचं दुःख झालं, त्यानंतर आम्हाला आहे ना कळवळा, आम्ही कुठे म्हटलं नाहीये म्हणून. अहो तुम्ही जितकं बाबासाहेबांच्या नावावर जितकं राजकारण तुम्ही करून राहिले ना, त्या राजकारणात हे तुम्हाला मिळालेलं शापित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला कळवळा, आम्ही कधीच बाबासाहेबांच्या विरोधात ना अजितदादा बोलले ना आम्ही बोललो ना आमचा पक्ष कधी बोललेला. संविधान बदलवणार आहे, संविधान 404 आणि संविधान या गोष्टी कोण करतं तुमच्या याच्यात? जितेंद्र आवाज मिक्स झाला तर जनतेपर्यंत तुमचा आवाज जाणार नाही. जितेंद्र आव्हाड शिवाय या राज्यामध्ये या गोष्टींवर कोणीही बोलत नाही. फक्त जितेंद्र आव्हाडांना कळकळ आहे का? पवार सर, देशवासीच्या माध्यमातून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड एवढे दिवस तुमच्या सोबत होते, एक राष्ट्रवादीचा भाग होता. जेव्हा तुम्ही एकत्र होतात तेव्हा तुम्हाला जितेंद्र आव्हाडांबद्दल काही हे नव्हतं, पण आता तुम्हाला तेच जितेंद्र आव्हाड दुःख का वाटायला लागले? नाही, आम्हाला दुःख नाही वाटून राहिलं. ही स्टंटबाजी जी आहे ते त्याही वेळेस करतच होते ना, त्यावेळेस सुद्धा त्यांना रोकत. अहो सरळ थोडा तुम्ही एक मुद्दा पहा की या पूर्ण इलेक्शनच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाडांना स्टार प्रचारक म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षाने घोषित केलं आणि त्यांना कुठे कुठे जाऊ दिलं त्यांना सभा घ्यायसाठी? कारण की त्यांना माहित होतं हा कुठे ना कुठं जितेंद्र आव्हाड हे काही ना काही असं बोलतील आणि अंगावर आपल्या पक्षावर येईल. बरं आता का बरं बोलून नाही राहिले? काय ते संजय राऊत कुठे गेले? उद्धव ठाकरे साहेब कुठे गेले? हे तर हे प्रश्न विचारायचा या ठिकाणी. विशेष म्हणजे संजय राऊत आहेत किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत, म्हणजे हे विरोधी पक्षात असणारे 2 नेते आहेत. पण एखाद्या गोष्टीविषयी एखादा विषय निघाला तर त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांना बोलायला देत नाहीत, विषय भरकटले जातात. पण इथे कुठेतरी राजकारण होतं का? कारण जनता एका साईडला अतिशय भयंकर त्रस्त आहे या राजकारणाला. काय वाटतं तुम्हाला? पोरे सर, माझा आवाज येतोय? हो. कसं आहे की सध्याच्या घडीला की आज जी जनता आहे, असं आहे सध्या राज्यामध्ये प्यायला पाणी नाही, सगळीकडे दुष्काळ आहे. म्हणजे निवडणुका ह्या केंद्राच्या चालू आहे, परंतु आणि केंद्राचं सरकार हे भंग झालेलं आहे. लोकसभा भंग झालेली आहे, विधानसभा भंग थोडी झालेली आहे. विधानसभेचं काम चालू आहे ना, पण विधानसभा काय करते? राज्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्यांचे, बियाणे मिळत नाहीत किंवा प्यायला पाणी नाही, सगळीकडे अत्यंत जबरदस्त उन्हाचे फटके बसत आहेत, लोक मरत आहेत, समृद्धी महामार्गावर एवढे अपघात होत आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर ते पुण्याचं प्रकरण पोर्शेचं काय आहे, अशा पद्धतीने असा काय झालेला आहे सध्याच्या घडीला. आतापर्यंत आपण बिहारला म्हणत होतो, जिथं अराजक कुठं माजलं की आपण म्हणतो की आता बिहार झालं राज्याचं. आता महाराष्ट्र हा बिहारपेक्षाही खराब राज्य झालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये असं सामान्य माणसांना वाटायला लागलेलं आहे.
बिहार सारखी परिस्थिती. म्हणजे राजकारण काय याच्या अगोदर केली नव्हती अशातला प्रश्न नाही. विलासराव देशमुख सुद्धा राजकारण करायचे, परंतु त्यांनी इतक्या बटबटीतपणे केली नाही जेवढी देवेंद्र फडणवीसांनी केली. असा पक्ष फोडायची कामं काय याच्या अगोदर विलासराव देशमुखनी केली नाहीत का? इतर पक्ष याने मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत का? विलासराव देशमुखांचा किस्सा सांगतो. जसं शिवसेनेचं उद्धव ठाकरे जाहीर केले तशा त्याच वेळेला विलासराव देशमुखांनी काय केलं, राज ठाकरेला हाताची धरलं, त्याचा मोर्चा निघाला, त्याला मोर्चा काढू दिला. नंतर राज ठाकरेंना मनसे काढायला लावली, म्हणजे शिवसेनेत फोडली ना. परंतु हे सगळं करत असताना विलासराव समोर कुठे नव्हते, पडद्यामागं होते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, शरद पवारांच्या मागं कोण केलं, लावून दिलं, अण्णा हजारेला मोठं करून टाकलं विलासरावने. आणि अण्णा हजारे सकाळ संध्याकाळमध्ये एकच काम की शरद पवारांच्या विरोधात माझ्याकडे गाडीभर पुरावे आहेत, ट्रकभर पुरावे आहेत, आणि राष्ट्रवादीचे माणसं घ्यायचे आणि त्यांना आमदारांना जोडपायचं, असं एक कलमी कार्यक्रम अण्णा हजारेच्या माध्यमातून केला. पण याच्या मागं करवणारा मनुष्य हा विलासराव देशमुख होता. परंतु त्यांनी ज्या पद्धतीत केलं त्याला राजकारण म्हणतात. परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने केलं, म्हणजे आपले एकनाथ शिंदे सांगतात एक फार मोठी शक्ती आपल्या मागे आहे आणि ते आपलं हे करणार आहेत, आणि फार मोठी शक्ती म्हणजे कोण तर फडणवीस समोर येतात. त्याचबरोबर अजित पवार ज्यांना म्हणतात की ज्यांनी म्हटलं फडणवीसांनी की आम्ही चक्की पीसिंग आणि चक्की पीसिंग आणि चक्की पीसिंग अजित पवार, आणि मग त्यात अजित पवारांना मुख्य म्हणजे पंतप्रधान म्हणतात की हे एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी आहे और मैं एक को भी नहीं छोडूंगा, 70,000 करोड का घोटाला आहे. आणि तिसऱ्या दिवशी पंतप्रधान बोलतो आणि पंतप्रधान तिसऱ्याच दिवशी अजित पवारांना पक्षात घेऊन हे करतो. काय झालेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींनी एवढा काही चिथडा किंवा काय म्हणतो त्याला शिशारी हा एक शब्द आहे मराठीमध्ये, शिशारी येणारं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू झाले ना, तर आपण या सगळ्या संदर्भामध्ये राजकारणामध्ये बिहारपेक्षाही पुढे गेलो असं मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. आणि मग काय आहे त्याच्यामध्ये, इश्यूचे नॉन इश्यू करायचे अशाच पद्धतीची, कुठला काय इश्यू लागून गेला तो त्याच्यामध्ये ह्या अशा चुका होत राहतात ना. आता ते पोस्टर आहे फाडलं, त्याच्यावर लक्ष, मनुस्मृतीचं सेपरेट पोस्टर नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये मनुस्मृती पोस्टर दिलं नाही लक्षात राहून माणसाच्या, त्यांनी आपलं ते फाडलं. पण ते लगेच आपला त्याचा इश्यू करायचा, कारण इश्यूच नाहीत ना दुसरे, बोलायला जागाच नाही या दुसरी. मग अशा पद्धतीने काहीतरी इश्यू काढायचे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे खरे इश्यू आहेत राज्यासमोर जे मोठे मोठे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न बाजूला पडू द्यायचे. अगदी अगदी. याच्यामध्ये विशेष म्हणजे प्रशांत पवार सर, मला तुम्हाला हा विचारायचा आहे की विशेष आता अजित पवार जे आहेत हे उपमुख्यमंत्री पदावरती आहेत, महाराष्ट्राची परिस्थिती खरं तर त्यांना जास्त कळायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी असताना या राजकारणामध्ये किमान ह्या वेळेला तरी राजकारण होता कामा नाही, कारण आताच जाहीर होते की 2 दिवसामध्ये 36 तासाच्या आतमध्ये ही आचारसंहिता कुठेतरी शिथिल करण्यात येते, दुष्काळाचा भाग लक्षात घेतात. म्हणजे दुष्काळाकडे लक्ष देण्यापूर्वी जर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष होतं, जसं पुण्याचा अपघात झाला त्याच्यामध्ये देखील अजित पवारांचं नाव पुढे आलं. त्याच्यानंतर अंजली दमाने यांनी आरोप केला की अजित पवार यांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. हे सगळं राजकारण जे चाललंय, काय वाटतं प्रशांत पवारजी तुम्हाला की बघा एक उपमुख्यमंत्री हे जनतेचं भलं करणारा, राज्याचं भलं करणारा असतो, पण हे सगळं भलं करणं दूर पण बुरं जास्त होतं, काय म्हणणं आहे तुमचं पवार सर? असं आहे की अजित दादा उपमुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे आहेत. त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की आम्ही चीफ सेक्रेटरीला पत्र लिहिलेलं आहे की आचारसंहिता ही ताबडतोब शिथिल करा, दुष्काळग्रस्त भागामध्ये आम्हाला कामं करायची आहेत, आम्हाला मदत पोहोचवायची आहे. त्यांनी बरोबर सांगितलं ना. पण हे काही त्यांनी आंदोलन आणि याचा विषय कधी घेतलेला नव्हता. आता ते अंजली दमाने याचा काय संबंध आहे हो? ती काय बाई आहे आम्हाला माहित नाही का? आमच्या नागपूरमधूनच उभी राहिली होती, पोरे साहेबांनाही माहित आहे. काय एक नंबरची ती जी अंजली दमानी आहे ना, ही सुपारीबाज आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे जे तुम्ही म्हणता ना मुद्दे नाहीये, मुद्द्यांवर पोरे साहेब जसं म्हणतात, अहो सकाळी उठून 10 वाजता भोंगा कोण वाजवतो? कोणत्या मुद्द्यावर बोलतो? संजय राऊत कोणते मुद्दे काढतात? काय संबंध आहे त्या मुद्द्याचा? आज जर संजय राऊत हे जर आपला माननीय आपलं आंबेडकर साहेबांचा जो पोस्टर आहे हे जर दुसऱ्याने कोणी गाळलं असतं किंवा फाडलं असतं तर संजय राऊत साहेबांनी तर पूर्ण भारत देश त्याच्यावर घेतला असता. मग त्यांना मुद्दे नाही कळत का?
की त्यांना पण फक्त प्रशांत पवारजी, मीडियाच्या मला एक समोर म्हणायचं राहायचं, आहे की या काहीतरी ठिकाणी जे उद्धटसारखं बोलायचं, काय आजचे जे आंदोलन होतात, आज जे महाराष्ट्रभरात जे आंदोलन होतं, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भावनिक नाव आहे. या ठिकाणी समाजाच्या भावना दुखतील, समाज पुढे येईल, धार्मिक कुठेतरी या ठिकाणी आंदोलन म्हणजे धर्माचं रूप येऊ शकतं. हे करणं योग्य आहे का अयोग्य आहे, तुम्हीच सांगा. भावनिक कोणाच्याही भावना दुखायच्या नाहीये किंवा काही नाही, याच्यावर हे नव्हतं. जे जितेंद्र आव्हाडांनी म्हणजे मनुस्मृतीचं दहन करताना जे न पाहता बाबासाहेबांचं पोस्टरचं त्यांनी फाडून ते पायाखाली तुडवलं, त्याच्या विरोधात आहे ते. काय भावना मॅडम, काय सगळ्यात सांगता या महत्वाचं संदर्भात? एक भावना सांगा मॅडम, ना तुम्हाला काय तुम्ही, बोलायचं? एक जर दुसऱ्यांनी केलं वारंवार आम्ही हेच सांगतोय की ते माहित आहे. अहो, कळत झालेलं आहे. आम्ही दुसरी आम्ही गोष्ट युवक म्हणजे काँग्रेस माझ्या पासून प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यांनी दिलं नाही. मी मी तेच म्हणते की जंतर मंतर येथे संविधान जेव्हा जाळलं गेलं तेव्हा हे सगळे गप्प का होते? आणि आपण असं म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्राचं बिहार झालंय. आपण म्हणताय राजकारणाचा सर्वसामान्य लोकांना कंटाळा आलाय. बघून बघून हे रोज उठून हे नवीन नवीन जे काही ना लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत हे कुठेतरी मागे पडत आहेत. आपण बघाल की आम्हाला सुद्धा कितीतरी ठिकाणावरून रोज फोन येतात की टँकर पाठवा, पाणी नाही. लोक पाण्यावाचून मरतायत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का? आज ठिकाण बघा, घाटकोपर ठिकाणी, घाटकोपरला तिकडे पोस्टर पडलून जी काही दुर्घटना घडली, तिथून नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे, देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणून जातात, रॅली काढतात. ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका नाही का? अनेक ठिकाणी आपण बघाल महिनाभरामध्ये किती प्रकार घडले. आता पुण्याचं प्रकरण आहे, कुठेतरी ते झाकण्याचा प्रयत्न होतोय का? आव्हाड साहेबांनी जो काही प्रकार घडला, त्यांच्या हातून जी काही चुकी झाली, त्याच्या मागे आपण जे म्हणताय की शालेय शिक्षणामध्ये येणारे मनुस्मृतीचा जो काही श्लोक आहे ते कुठेतरी मागे लपतायत का? किंवा हे जे काही प्रकरण आता जी रिसेंटली घडली ती कुठेतरी लपतायत का? आणि राज्यभरामध्ये हे म्हणतायत की जर हे आम्ही केलं असतं तर डोक्यावर घेतलं असतं. तुम्ही कुठे डोक्यावर घ्यायचं थांबला? तुम्ही पण डोक्यावर घेतलंच की. महाराष्ट्रभरामध्ये नाक्यावर उतरून उतरून भाजप आणि त्यांचे सहकारी आंदोलन करतायत ना. माफी मागितल्यानंतर, जसं अनावधानाने झालं सांगितल्यानंतर सुद्धा जर एवढ्या गोष्टी घडणार असतील तर तुम्ही सुद्धा तेच करताय ना. सर्वसामान्य प्रश्नांकडे लक्ष द्या. दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, त्यांना माझं तसंच उत्तर मनापासून द्यावं लागेल. मी त्यांना विनंती करेन की सर्वसामान्यांच्या लोकांकडे जरा लक्ष द्या. नाही नाही, मला एक सांगा, पुण्याचं जे प्रकरण आहे ते पुण्याचं प्रकरण काय राजकीय प्रकरण आहे का? त्याच्याकरता आम्ही लोक सुद्धा, तुम्हाला माहित नसेल, मी नागपूरमध्ये याच्या पब आणि या टेरेस बारच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. मी नागपूरमध्ये, आम्ही या सरकारमध्ये राहून पण आता 4 दिवस पहिले, अहो आपल्या मुलांना सांभाळण्याचं आपल्या पालकांचं काम आहे. 17 आणि 18 वर्षाच्या मुलीच्या पब मध्ये जातात. सगळ्या, मी तर पोरे साहेबांना म्हणेल की तुम्ही ही एक मालिका चालवा याच्या विरोधात. आज आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 100 टेरेस बार आहेत जिथे अवैधरित्या दारूपेक्षा जास्त हे लोक ड्रग्स वापर करतात. आता मला सांगा, हे का सगळ्यांना माहित नाही आहे का? मग का बरं रेड नाही मारत तुम्ही? हे काम काय राज्यकर्त्यांचं आहे का? कोणत्याही पक्षाचा असतो तो, हे तर त्या डिपार्टमेंटचं काम आहे ना. पण ते डिपार्टमेंटचे लोक त्याच्यात चिरीमिरी घेऊन सोडून देतात. ते पोरे साहेब, काय वाटतं तुम्हाला? आज प्रशांत पवार सर जे सांगतायत, पोरे साहेब, आज प्रशांत पवार जे सांगतायत की नागपूर किंवा इतर परिसरामध्ये पब किंवा इतर सगळ्या बाबी चालू आहेत, हे काम कुणाचं आहे? आता सत्ताधारी पक्षामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार हे आहेत त्या ठिकाणी, किंवा देवेंद्र फडणवीस खुद्द नागपूरचे आहेत. पोरे सर, काय वाटतं तुम्हाला की नागपुरामध्ये देखील अशी परिस्थिती, ड्रग्स किंवा पब किंवा लहान मुलं ड्रिंक करतात हा प्रकार आहे, तर याच्यावरती निर्बंध कोणी आणायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी की विरोधी पक्षाने? नाही, काय आहे एक लक्षात घ्या की हे जे ड्रग्स वगैरे जे आहेत, आता प्रश्न कसा आहे की लोकांना जर गाफील ठेवायचं असेल, गुंगीत ठेवायचं असेल, तर मग अशा पद्धतीचे मादक पदार्थ जास्तीत जास्त विकले गेले पाहिजे किंवा आले पाहिजे. पंजाबमध्ये हेच करण्यात आलं, म्हणून त्याला उडता पंजाब म्हटलं जातं. ज्याचा उल्लेख प्रशांत पवारांनी केला. हे नागपूरमध्ये काय, नागपूर, पुणे, पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर ही आता पब संस्कृती आणि ड्रग्स संस्कृती वाढत चाललेली आहे.
आता आपण बघतोय की अडाणीच्या पोटवर आतापर्यंत कमीत कमी 10 वेळेला कोट्यावधी रुपयाचे ड्रग पकडले गेले. हे तर पकडल्या गेलेले आहेत. जे पकडल्या गेलेले नाहीत त्याचं काय, आणि हे येत आहेत कसे, आणि त्याच्यानंतर एकदाही अडाणीवर कारवाई होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या चिंतेच्या बाबी आहेत. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की सगळं राजकारण्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे चालू आहे. आजच्या घडीला एक लक्षात घ्या, देशामध्ये आजच्या घडीला शेतकरी नाराज आहेत, बेरोजगार युवक नाराज आहेत, कारण त्यांना रोजगार नाही. जे छोटे व्यापारी आहेत ते बिचारे नाराज आहेत टॅक्सच्या जीएसटी बीएसटीच्या झंझटीमुळे. त्याच्यानंतर महिला नाराज आहे, कारण महागाई भयंकर वाढत चाललेली आहे. आणि महागाई म्हणजे कशाची, ते काही भाजीपाला वगैरे त्याची नाही आहे, परंतु गॅस बघा किंवा बाकीच्या गोष्टी बघा, डेटा बघा, मोटरसायकल किंवा घरी लागणाऱ्या इतरही गोष्टी बऱ्याच आहेत ना, त्या सगळ्या महाग होत आल्या. सरकार काय करते, 80 कोटी लोकांना फक्त धान्य देते खायला. कुणाच्या जीवावर देते, ते फक्त शेतकऱ्यांना. सरकारला फुकट द्यायचं असेल तर सरकारने साबण द्यायला पाहिजे, 3 टप्पर द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर सायकली, मोटरसायकली, पेट्रोल, डिझेल हे द्यायला पाहिजे ना लोकांना. हे लागतं ना लोकांना. परंतु नुसतं फक्त खायचं द्यायचं आणि सांगायचं की आम्ही आपलं प्रगती केली आहे आणि देश भारत हा हे चालला. अरे 80 कोटी लोकांना जर तुम्ही 5 किलो राशन देताय, याचा अर्थ सरकार हे स्वतःच्या तोंडाने कबूल करतंय की आम्ही देशाला इतकं भिकारचोट करून टाकलं की लोकांना खायची सुद्धा परिस्थिती नाही आहे. दलित आजच्या घडीला तुम्ही बघा किती नाराज आहेत, मुस्लिम नाराज आहेत. आणि हे सगळं कोण करतंय तर हे हिंदू मुसलमान हे सगळं कोण केलं जाते, त्याच्यासाठी केलं जातं ना, कारण इश्यू नाही आहे. मग काय करायचं, तुम्ही जे म्हणताय हिंदू मुस्लिम ज्या पद्धतीने हे केलं जातं, आताचा देखील तोच मुद्दा आहे. आताच्या कुठेतरी विषय वळवणं, सगळं लक्ष हे करणं, त्याच्यामुळे फक्त एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनावधानाने फाटलेला फोटो आणि त्याच्यानंतर मागितलेली माफी, यानंतर देखील महाराष्ट्रभरात आज आंदोलनं होतात. पोलीस प्रशासन कुठेतरी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर दिलेला पोलीस बंदोबस्त देखील काढून घेण्यात येतो. या सगळ्या गोष्टीला असं वाटतं की इथे कुठेतरी वेगळं वळण होता कामा नये. घाणेकर मॅडम, जाता जाता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, 3 मिनिटं आहेत आपल्याकडे, फक्त एका मिनिटामध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, आज महाराष्ट्रभरात जे आंदोलन आहेत हे प्रकरण चिघळेल का, याच्यावरती पर्याय काय काढायला पाहिजे? हे बघा, हे नाटकी लोक आहेत. यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, बाकी ज्या घडलेल्या, विक्रोळीचं प्रकरण, घाटकोपरचं प्रकरण, पुण्याचं प्रकरण आणि झालेली सगळ्या जे महागाई आणि जनतेचे प्रश्न, हे कुठेतरी लपवण्यासाठी हे प्रकरण ते वाढवू शकतात. पण माझं असं म्हणणं आहे, अजून पण मी म्हणते की या ठिकाणी केसरकरांचा राजीनामा हा मागितला पाहिजे. खऱ्या अर्थाने ती सगळ्यात महत्वाची बाब आहे. अगदी सर, पवार सर, हे आम्ही नाटकी नाही आहे. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात एक जोकर आहे आणि यांच्या पक्षात हे नाटकबाज आहेत. समजलं का? नौटंकी करण्यामध्ये जितेंद्र आव्हाडाचा हात कोणीच नाही पकडू शकत. नकली रडतात ते, स्वतःला पवार साहेबांचे मानसपुत्र म्हणतात आणि मग टीव्ही समोर म्हणतात की जम गया की नाही जम गया. तुम्ही आम्हाला नाटकी काय म्हणता? तुमच्या पक्षात नाटककार लोक आहे का? बरोबर आता कोणी स्टेटमेंट नाही देऊन राहिलं. कुठे गेले रोहित पवार? रोहित पवार तर बोलायला तयार नाही आहे. कुठे गेले जयंत पाटील साहेब? जयंत पाटील साहेब काही बोलायला तयार नाहीये. नाही तर आतापर्यंत तर तुम्ही तर वाटेल तसं बोलले असते. एक जण तो, कारण की हे सगळे लोक जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आहे. त्यांना आवडत नाही. यांच्या पक्षामध्ये आता जितेंद्र आव्हाड हे एकटे पडलेले आहेत आणि तेच फक्त नौटंकीमुळे. समजलं का? म्हणून तुम्ही दुसऱ्याला नाटक बाजी म्हणण्यापेक्षा आपल्या पक्षात आपण स्वतः झुकून पाहिलं पाहिजे की काय आहे आणि काय नाही. म्हणून काय आवश्यकता होती हा मोर्चा काढण्याचा आणि हे आंदोलन करण्याचं? 2-4 दिवसानंतर केलं असतं. आचारसंहिता आहे. अहो, आचारसंहितेमध्ये आम्हाला सुद्धा त्यांचे पुतळे नाही जाळता आले, नाही तर आम्ही सुद्धा पुतळे जाळले असते. आम्हाला फक्त ते अगदी पवार सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रकाश पोरे सर, तुम्हाला काय वाटतं, जाता जाता एका मिनिटामध्ये आपलं सांगा की सध्या जे आजचं जे राजकारण आहे, सकाळपासून महाराष्ट्रभरात सगळीकडे धुमाकूळ होतोय, काय वाटतं तुम्हाला? नाही, माझी या सगळ्या संदर्भामध्ये जनतेतर्फे किंवा जे काही सामान्य मनुष्य आहे त्यांच्यातर्फे किंवा एक पत्रकार म्हणून मी जेव्हा या सगळ्या इश्यूंकडे बघतो त्यावेळेला वैताग हा एकच शब्द सगळ्यांकडे मला वाटतो की हे सगळं पाहून अगदी असा वैताग येतो की असं वाटतं की हे राजकारणाची जी पातळी इतकी खालावलेली आहे आणि त्याच्यानंतर हे ईडी बीडीचे धाक दाखवून जे लोक इकडचे तिकडचे इकडे पळवायचे, न्यायचे, लोकांनी सुद्धा जायचं, तर हे जे काही सध्या केंद्राने
आणि मोदी आणि अमित शहानी हे जे काही सगळं करायला घेतलेलं आहे आणि आता 4 तारखेच्या दृष्टिकोनातून तर त्यांनी, मला तर अगदी असं भीती वाटायला लागलेली आहे की 4 तारखेला या देशामध्ये इमर्जन्सी लागू होईल. जर समजा मोदीचे म्हणजे भाजपच्या जर सीट आल्या नाहीत तर देशामध्ये जे काही एकंदरीत त्यांनी करून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनी सेना प्रमुख एक्सटेन्शन केलं, पार्लमेंटची सिक्युरिटी बदलून टाकली, त्याचबरोबर तो जो इलेक्शन कमिशनर आहे त्या इलेक्शन कमिशनरला त्यांनी जेट प्लस सिक्युरिटी देऊन टाकली. म्हणजे शेषन सारख्या माणसाला दिली नाही, याला कशाला दिली? अगदी तर हे अगदी ह्या सगळं विषयावरती पाहता धरून असं आज वाटतं. आपल्या ह्या चर्चासत्रामध्ये विशेष म्हणजे आजचे जे दिवसभरातले आंदोलन आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्याचबरोबर धर्माच्या भावना कुठे दुखू नये हाच देशोन्नतीचा मुख्य उद्देश होता. या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतरही आंदोलन करायला नाही पाहिजे होती. एका साईडला महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळतो, पाण्यावाळा हे होतोय, पण अशा वेळेस देखील महाराष्ट्रातलं राजकारण काही थंडावत नाही, हे खूप खेदाची बाब आहे. आपण तिघही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपल्या तिघांचंही आभार. आणि विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून येत्या 4 तारखेला लोकसभेचा निकाल हा आम्ही दिवसभर थेट प्रसारण करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. आपण सगळे सहभागी झाले. थँक्यू. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.